महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमान। नमस्कार, मी विजय चोरमारे। महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण छावा या सिनेमाच्या संदर्भात बोलणार आहोत। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा हा लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा आहे। हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालेला आहे आणि सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीपासून म्हणजे जेव्हापासून या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हापासून त्याच्या संदर्भात अनेक वादविवाद सुरू झाले। एका नृत्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसूबाई लेझिम खेळताना दाखवले होते, त्याला बऱ्याच जणांनी आक्षेप घेतला। नंतर तो प्रसंग मला वाटतं त्या सिनेमातून वगळण्याचं लक्ष्मण उतेकर यांनी जाहीर केलेलं होतं। पण कुठलीही ऐतिहासिक कलाकृती ज्यावेळी प्रदर्शित होते त्यावर त्या संदर्भात लोकांची वेगवेगळी मतं असतात। कारण इतिहासाच्या संदर्भात लोकांच्या भावना अतिशय तीव्र असतात आणि भावना नाजूक असतात। त्यामुळं काही मुळात काही लोकांचा धंदाच असतो की अशा काही भावनांचं अवडंबर माजवून कलाकृतींना विरोध करायचा। पण काही वेळा अशा सिनेमातून मुद्दाम काही चुकीच्या गोष्टी दाखवल्या जातात, त्यालाही पायबंद घालणं आवश्यक असतं। त्यामुळे ऐतिहासिक कलाकृतीच्या संदर्भात किंवा इतिहासावर आधारित कलाकृती, मग ती कादंबरी असेल, कथा असेल, नाटक असेल, सिनेमा असेल, अशी कोणतीही गोष्ट ज्यावेळी नव्यानं समोर येते त्यावर त्या संदर्भात चर्चा होत असते। तर हा सिनेमा छावा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरचा प्रदर्शित झालेला आहे। लक्ष्मण उतेकर यांनी तो दिग्दर्शित केलेला आहे। म्हणजे लक्ष्मण उतेकर हे अत्यंत संवेदनशील दिग्दर्शक म्हणून सगळ्यांना परिचित आहेत। टपाल हा त्यांचा मराठीतला पहिला दिग्दर्शित केलेला सिनेमा होता। त्या व्यतिरिक्त लालबागची राणी असेल, लुका छुपी, त्यानंतर जरा हटके जरा बचके हे त्यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे आहेत। आणखी एक महत्त्वाचा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा म्हणजे मिमी, म्हणजे हाय मेरी परम 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 सुंदरी हे जे अप्रतिम गाणं त्यात आहे, तो एक सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केलेला होता। त्याशिवाय ते मुळात छायालेखक आहेत। तर त्यांनी छायाचित्रण केलेले जे चित्रपट आहेत त्यात इंग्लिश विंग्लिश, डिअर जिंदगी, हिंदी मीडियम, म्हणजे हे सुद्धा अत्यंत हिंदीतले वेगळे आणि वेगळ्या संवेदनशीलतेचे असे चित्रपट होते। अशा एका चांगल्या दिग्दर्शकानं, ज्याचं चांगलं ट्रॅक रेकॉर्ड आहे, अशा दिग्दर्शकानं छत्रपती संभाजी महाराजांच्या सारख्या एका संवेदनशील विषयावरचा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे। तो प्रदर्शित होण्या आधीपासूनच त्याच्या संदर्भात वाद वगैरे सुरू झाले होते। तर आता तो प्रदर्शित झालेला आहे, तर त्या संदर्भात हा चित्रपट आहे। त्या चित्रपटाच्या संदर्भात आपण बोलणार आहोत। छावा चित्रपटाच्या संदर्भात बोलणार आहोत। म्हणजे आपण काय छावा चित्रपटाचं इथं परीक्षण करणार नाही, त्याकडे आपण एकूण ऐतिहासिक तथ्यांच्या संदर्भात त्या सिनेमातले आपण बोलणार आहोत। त्यासाठी आपल्याकडे इथं ख्यातनाम इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आलेले आहेत आणि इंद्रजित सावंत यांनी तो चित्रपट पाहिलेला आहे आणि ते एकूण संभाजी महाराजांचा इतिहास, ऐतिहासिक तथ्य आणि सिनेमात दाखवलेलं छत्रपती संभाजी महाराजांचं किंवा तत्कालीन इतिहासाचं चित्रण या अनुषंगानं आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नमस्कार। नमस्कार सर। आपण छावा चित्रपटाच्या संदर्भात बोलणार आहोत। तर तुम्ही छावा चित्रपट पाहिला, छावा चित्रपटाच्या संदर्भात सुरू असलेले वाद वगैरे तुम्हाला आधीचे माहिती आहेत। त्या संदर्भात मला वाटते तुम्ही यापूर्वी काहीतरी भूमिका मांडलेली होती। तर आता हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमची या एकूण चित्रपटाच्या संदर्भात इतिहास संशोधक म्हणून एक भूमिका काय आहे? खरं तर हा चित्रपट एवढ्या मोठ्या स्केलला निर्माण केला त्याबद्दल दिग्दर्शक उत्तेकरांचं आपण सगळ्या महाराष्ट्रांना अभिनंदन केलं पाहिजे। ही पहिली माझी भूमिका आहे। कारण पहिल्यांदाच हिंदी भाषेमध्ये हा चित्रपट तयार झाला आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर चित्रपटातून संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा जाणार आहे आणि ती जात असताना संभाजी महाराजांचं जे त्यांनी कॅरेक्टर निवडलेलं होतं त्या कॅरेक्टर निवडीपासून ते त्यांनी जे गॉन्जर निर्माण केलं त्या सिनेमाचं, म्हणजे इतिहासात जे आहे त्याच्या बरोबर न्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि याच्यामध्ये इतर जुने संभाजी महाराजांचे चित्रपट आणि हा चित्रपट याची तुलना केल्यानंतर हा सिनेमा 100% त्या जुन्या सिनेमांपेक्षा उजवा ठरतो आणि या सिनेमातून संभाजी महाराजांची एक चांगली बाजू
संभाजी महाराजांचं एक धवल चरित्र लोकांसमोर नेण्यामध्ये उत्तेकर यशस्वी झालेत असं पहिलं माझं इम्प्रेशन आहे. हा, आता तुम्ही उल्लेख केला संभाजी महाराजांच्या जीवनावरील किंवा मराठा इतिहासाच्या संदर्भातली जुन्या सिनेमांचा, म्हणजे आपल्याला शिवाजी सावंतांची छावा कादंबरी माहिती आहे, विश्वास पाटलांची संभाजी महाराजांच्यावरची कादंबरी आहे, त्यानंतर भालजी पेंढारकरांचे ऐतिहासिक चित्रपट आहेत, किंवा मराठी नाटकातून किंवा सिनेमातून दाखवलेलं इतिहासाचं आणि विशेषतः संभाजी महाराजांचं चित्रण आहे. म्हणजे त्या जुन्या काळातल्या आपण इतिहासाकडे बघितलं तर त्यात संभाजी महाराजांचं खूप चित्रण, सगळं संभाजी महाराजांचं चारित्र्यहनन करणारं अशा प्रकारचं चित्रण बऱ्यापैकी आहे. त्यांच्या एकूण मराठा इतिहासाची मोडतोड करून काही बकरींच्या आधारावर गेलं असं चित्रण आहे. म्हणजे ते चित्रण आणि हे चित्रण या संदर्भात तपशिलानं काय सांगू शकाल तुम्ही? संभाजी महाराजांचं नाटक, सिनेमा आणि कादंबऱ्या यामधलं पहिलं जे चित्रण होतं, म्हणजे सगळ्यात जास्त नाटकं कुणावर झालीत आतापर्यंत इतिहास पुरुषावर महाराष्ट्रातल्या, तर ती शंभूराजांच्यावर झालेली आहेत. म्हणजे 1857च्या नंतर, 57-58च्या नंतर गुणोत्कर्ष नावाचं पहिलं नाटक संभाजी महाराजांच्या जीवनावर. ते त्यानंतर आतापर्यंत या रायगडला जेव्हा जाग येते ओशाळला मृत्यू, ही जी नाटकं आहेत सगळी अशी खूप नाटकांची आहेत. म्हणजे एक तर नाटक आहे रायगडाची राणी नावाचं नाटक आहे, साधारण 40च्या दशकात ते झालेलं होतं. ही सगळी जी नाटकं आहेत, ही नाटकं संभाजी महाराजांच्या त्यांनी जे काय हुतात्म्य पत्करलं त्याचं ग्लोरिफिकेशन करतात, पण त्याचबरोबर त्यांचा नसणारा, त्यांच्या चरित्रामध्ये नसणारा, जो इतिहासामध्ये सापडत नाही, अशा गोष्टी त्या नाटकांमधून आणलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही बघितला तर राजसन्यास हे महाराष्ट्रानं एकेकाळी राजसन्यास नाटक गडकऱ्यांचं ते डोक्यावर घेतलेलं होतं. जवळजवळ 50-60 दशक ते नाटक महाराष्ट्रानं डोक्यावर घेऊन महाराष्ट्र नाचलाय. कारण गडकरींच्या सारखा एवढा माणसानं ते लिहिलं, छत्रपती संभाजी महाराजांसारखी त्या नाटकामधून जेवढी संभाजी महाराजांची बदनामी झाली, त्या नाटकामध्ये ज्या पद्धतीनं संभाजी महाराजांना बैलवेढा दाखवलेला आहे, ज्या म्हणजे वेसनी दाखवलेला आहे, स्वराज्य बुडवा दाखवलेला आहे, अशी बदनामी कधीच कुठल्या एका ललित कलाकृतीमुळं किंवा नाटकामुळे कुठल्याही पुरुषाची झाली होती असं मला वाटत नाही. आणि त्याच्यानंतर कडी कुणी केली तर ज्या वेळेला सिनेमे आले आपल्याकडं, तर त्यावेळेला नाटकच एवढी असल्यामुळं आणि संभाजी महाराजांचं चरित्रच एवढं संघर्षमय आहे आणि ह्या ललित लिहिणाऱ्यांना, सिनेमा करणाऱ्यांना भुरळ घालत होतं. पण ती भुरळ त्यांच्या चरित्रातल्या चांगल्या बाजूची पडली नाही, तर त्याच्यामध्ये नसणाऱ्या ज्या बाजू आहेत त्या संभाजी महाराजांच्या चरित्राभोवती गुंपायचं सुरू झालं. मग मोहित्यांची मंजुळा आली, थोरातांची कमळा आली, रायगडाचा राजबंदी आला, असे सिनेमांची रांगच्या रांग लागली. आणि त्या सगळ्या सिनेमांमधून संभाजी महाराजांचं एखाद्या स्त्री संग त्यांचं प्रेम आहे आणि मग ते पात्र असं रंगवलं गेलं. त्याचा इम्पॅक्ट एवढा होता की खर तर मोहित्यांची मंजुळा ही एक कादंबरी आहे, मराठी नॉव्हेल आहे आणि ती ऐतिहासिक नाही आहे, ते त्यावेळेच्या समकालीन ह्याच्यावर लिहिलेली ती कादंबरी आहे. आणि त्याच्यावर बेस धरून मोहित्यांची मंजुळा नावाचा सिनेमा काढला गेला आणि तो सिनेमा इतका चालला त्यावेळेला की संभाजी महाराजांचं आणि त्या इतिहासाचे ग्रंथ वासी बेंद्रे, कमल गोखले आणि डॉक्टर जयसिंगराव पवार हे जोपर्यंत संभाजी महाराजांचं धवल चरित्र संशोधनात्मक माध्यमातून पुढे आणत नव्हते, तोपर्यंत संभाजी महाराज लोकांसमोर जायचे ते या सिनेमातून, नाटकातून गेलेले आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळे संभाजी महाराजांचं जे संपूर्ण चरित्र आहे ते एक प्रकारे कलंकित केलं गेलं. म्हणजे ते मद्यपी आहेत, बदफैली आहेत, अशा प्रकारचं ते कलंकित नाही, त्या सिनेमांचा, नाटकांचा सर एवढा प्रभाव पडला की तुम्ही रायगडच्या पायथ्याला जर गेला तर रायगडाच्या राजबंदीमध्ये ज्या गोदावरी, जे पात्रच नाही इतिहासात, म्हणजे ते नाव सुद्धा नाही, त्याचा काहीच उल्लेख नाही, तर तिची समाधी दाखवायला सुरुवात झाली.
आणि दुर्दैव असं आहे की आज सुद्धा इतके लोक प्रयत्न करून सुद्धा ती रायगडवाडीत असणारी समाधी, कारण त्या समाधीवरती शूट घेतलं गेलंय, त्या जागेवर जाऊन ते शूटिंग घेतलंय. रायगडच्या राजबंदीतली ही समाधीच्या ठिकाणी ती बांधली, ती दाखवली गेलेली आहे. आणि त्यामुळं ती जे लोकांच्या मनामध्ये बसलं की ही संभाजी महाराजांनी रायगडावर जिचं हे केलेलं होतं, ती स्त्री की जिनं नंतर स्वतःला संभाजी महाराजांनाच अग्निदाह द्यायला लावला, असं त्या पिक्चर सिनेमात आहे. ते लोकांच्या मनामध्ये ठसलं. पन्हागडावर तुम्ही गेला तर त्या पन्हागडाच्या पायथ्याला आपटी नावाचं गाव आहे, नेबापूर आपटी, त्याच्यामध्ये एक समाधी आहे. ती समाधी थोरातांची कमळीची समाधी म्हणून त्या सिनेमात दाखवली गेली, आणि म्हणून ते आतापर्यंत ती थोरातांच्या कमळीची समाधी, मग संभाजी महाराज इथनं तिला भेटायला जात होते, अशा प्रभावाखाली ते सगळं सिनेमामधून झालेलं होतं. आणि त्याच्यामुळं हा जगविख्यात ज्याचं चरित्र लोकांसमोर गेलं पाहिजे होतं असा योद्धा, कवी मनाचा राजा, त्यानंतर ज्यानं उत्तम प्रशासन केलं, ज्यानं सैन्य मोहिमांचं संचलन केलं, असं हे संभाजी महाराज. आणि ज्यांच्यावर त्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या निर्भीड वृत्तीमुळं आणि रयतेची काळजी घेण्याच्या त्यांच्या धोरणामुळं अन्याय झालेला होता त्यावेळेला सुद्धा. आणि त्यानंतर सुद्धा जवळजवळ त्या 200-250 वर्ष संभाजी महाराजांचं चरित्र हे काही लोकांनी हेतू ठेवून बदनाम केली. ही कुठून सुरुवात झाली संभाजी महाराजांच्या चरित्राच्या बदनामीची? थोडक्यात आपण शनिवार बोलतोय, पण तरी सुद्धा हे काही संदर्भ थोडे जर आले तर बरं होईल. त्याची मुळं जी आहेत ती शिवकाळामधल्या अण्णाजी दत्तो आणि संभाजी महाराज यांच्या संघर्षातले. आणि अण्णाजी पंत जो आहे ना, त्यांचा आणि प्रधानांचा म्हणजे मोरपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो आणि शिवाजी महाराजांचे सर कारकून जे होते, म्हणजे त्यावेळेला सर कारकून, आता कारकून शब्द लहान झाला, पण ते सर कारकून म्हणजे खूप मोठं पद होतं त्यावेळेला, म्हणजे प्राईम मिनिस्टर आणि सगळे सचिव वगैरे, त्यांचा आणि संभाजी महाराजांचा संघर्ष सुरू झाला. शिवाजी महाराज असतानाच राज्याभिषेकाच्याच वेळेला तो संघर्ष सुरू झालेला होता. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यावेळेला संभाजी महाराज हे पन्हागडावर होते. पन्हाळा सुब्याचा कारभार करण्यासाठी म्हणून ते तिथं शिवाजी महाराजांनी त्यांना ठेवलेलं होतं. आणि इकडं शिवाजी महाराजांचं रायगडावर ज्यावेळेला निधन झालं त्यावेळेला या कटवाल्या मंत्र्यांनी, मी त्यांना कटवाले म्हणतोय, त्याच्यामध्ये अण्णाजी दत्त आहेत, त्याच्यामध्ये मोरपंत पिंगळे आहेत, त्यामध्ये हिरोजी फर्जंद आहे, त्यामध्ये सोमाजी दत्त आहे, या प्रमुख ही मंडळी. तर या मंडळींनी संभाजी महाराजांचं जे न्याय पद होतं की शिवाजी महाराजांच्या नंतर गादीचे वारस ते होणार होते, कारण युवराज पदाचा अभिषेकच त्यांना राज्याभिषेकाच्या वेळेला झाला. म्हणजे छत्रपतींची परंपरा अशी होती की आपल्या ह्याच्यामध्ये की छत्रपती आहेत, त्याच्यानंतर युवराज हा गादीवर येणार. बरोबर. आणि त्यामध्ये ती न्याय गोष्ट अमान्य करून या सगळ्या मंडळींनी, कटवाल्या मंडळींनी राजाराम महाराजांना, जे लहान होते, सोयराबाई साहेब, त्या सिनेमात सुद्धा सोयराबाईंना खलनायक दाखवलं खरं तर आत्ताच्या, पण ते खरं नाही आहे. राजाराम महाराजांना त्यांनी गादीवर बसवलं आणि संभाजी महाराजांना पकडून कैद करून मारून टाकणार होते. पण हंबीरराव मोहिते हे संभाजी महाराजांच्या बाजूने राहिले आणि संभाजी महाराज सावध होते. आणि पन्हागडावर त्यांनी सगळीकडं सगळ्या सुभ्यांना पत्र पाठवली, सैन्य जमा केलं आणि त्यांनी कमांड घेतली रायगडावर. तिथून सुरुवात झालेली होती. त्यानंतर मोठ्या उदार अंतकरणानं संभाजी महाराजांनी या प्रधानांना, अण्णाजी दत्तोला, म्हणजे जो व्यक्ती संभाजी महाराजांना गादीवरून खाली खेचून ठार मारणार होता, त्याला उदार मनानं या शंभूराजानं माफ केलं. आणि तरी सुद्धा परत ज्या वेळेला सुलतान अकबर आला, म्हणजे सिनेमात दाखवलंय की औरंगजेबाचा मुलगा औरंगजेबाशी बंड करून तो इकडे आला, त्यावेळेला परत पुन्हा एकदा या कटवाल्या मंत्र्यांनी, म्हणजे अण्णाजी दत्तो आणि या सगळ्या मंडळींनी अकबराशी संधान बांधलं. आणि हे रायगडचं जे राज्य आहे ते अकबराला बहाल करायचं त्यांनी ठरलेलं होतं. पण अकबर
हा शाणा होता असं दिसतंय. त्यानं त्या सगळी जी पत्रव्यवहार केला होता, हा कट आहे, तो सगळ्या संभाजी महाराजांच्या पर्यंत पोहोचवला. इतकंच नाही तर त्याच वेळेला संभाजी महाराजांना मत्स्यांनातून म्हणजे माशाच्या पदार्थातून विष घालायचा प्रयत्न केला. ही पत्र आहेत, अस्सल पत्र आहेत. तो कट फुटला आणि मग संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवाजी चिटणीस, हिरोजी फर्जंद, सोमाजी दत्तो आणि कटवाले मंडळी यांना हत्तीच्या पायी देऊन शिक्षा दिल्या. आता ह्याच्यामधले दुसरा भाग काय येतोय की या कटवाल्या मंडळींना शिक्षा दिल्या, पण त्यांचा जो गट होता म्हणजे त्यांचा प्रत्येकाचा गट असतो. त्यावेळेला अण्णाजी दत्तो काय साधा माणूस नव्हता. स्वराज्याचा सारा शेठ सारा म्हणजे महसूल मंत्री थोडक्यात तो होता. इतकी पावर त्याच्याकडे होती. त्याचा गट होता. ती गुप्त पद्धतीनं सुप्त पद्धतीनं कासव अवतार घेऊन राहिलेली होती आणि त्या मंडळींनी पुन्हा संभाजी महाराजांच्यावर त्यांना पकडून देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. आपला मुद्दा आहे तो हे लेखन कसं कुठल्या त्यावेळेपासून सुरुवात झाली. त्यावेळेपासून अफवा उठवायला सुरुवात झाली रायगडच्या पायथ्याला की संभाजी महाराज बदफैली आहे, हे आहे, ते आहे, अशी त्या प्रधान मंडळींच्या ह्याच्यातून अफवा होती. आणि त्यानंतर मग ज्या वेळेला ह्या बाळाजी आवाजी चिटणीसाचा नातू खापरपंतू त्यांनी संभाजी महाराजांच्या बकरी लिहिल्या. त्यांनी चरित्र लिहिली, खूप लिहिले त्यांनी. त्याला चिटणीस बकर असं आपण चिटणीसांची बकर, बरोबर. ती चिटणीसांची बकर हे त्याचा मूळ त्याचा स्रोत सगळा. मूळ त्याच्या अगोदर पत्र आहेत ना, म्हणजे ही अफवेची त्यावेळेची अफवा लिखित स्वरूपात आलं. हे लिखित स्वरूपातलं बदनामीचं ती बकरीनी सुरुवात केली, शंभूराजांच्या बदनामीची. आणि ती जी सुरुवात झाली ती बकरींची रीव परत नाटककारांनी ओढली आणि त्यानंतर सिनेमा निर्माण झाले. मग काही कथा कादंबऱ्या रचल्या गेल्या आणि सातत्यानं ती बदनामी शंभूराजांची सुरू झालेली होती. ती जोपर्यंत यशवंतराव चव्हाण साहेबांनी पहिल्यांदा वासिबेंद्रे साहेबांना सांगितलं, इतिहास संशोधन, तुम्ही संभाजी ते लिहिलंय त्यांनी वासिबेंद्रे त्यांच्या चरित्रामध्ये सगळं, की संभाजी महाराजांचं चरित्र काय होतं, कसं होतं हे संशोधन करून तुम्ही लोकांसमोर आणा. कारण त्याच्या अगोदर शाहू महाराज, त्यानंतर राजाराम महाराज, शाहूपुत्र राजाराम महाराजांनी सुद्धा संभाजी महाराजांच्या चरित्रासाठी पुढे येण्यासाठी काम केलेलं होतं. कारण तो दृष्टी होती ती की आपल्या पूर्वजांचं एवढं कसं काय तो बदनाम असू शकतो. तर त्याच्यातून ते सुरुवात झाली आणि मग समजलं की संभाजी महाराज जे काय कथा कादंबऱ्या आणि या नाटकात बनवले त्याच्यापेक्षा वेगळे आहेत. आता तुम्ही ज्या अण्णाजी दत्तोपासून मोरोपंत पिंगळेंच्या पासून अनेक माणसांचा उल्लेख केला इतिहासात. ही माणसं आहेत, अगदी सोयराबाई वगैरे. या माणसांचं सिनेमातलं चित्रण कसं आलेलं आहे? खर तर संभाजी महाराजांच्या जीवनामधले दोन प्रमुख खलनायक आहेत. एक आहे औरंगजेब आणि दुसरा आहे अण्णाजी दत्तो. म्हणजे जेवढा औरंगजेब संभाजी महाराजांना मारायला टपलेला होता कारण तो शत्रूच होता तो. पण हा घरातला ज्याला शिवाजी महाराजांनी मोठं केलं, अनेक पदं दिली, तो शिवाजी महाराजांच्या जीवावर उठलेला होता आणि खूप कटकारस्थानं त्याने केली. ते संभाजी महाराजांच्या विरुद्ध सिनेमामध्ये अण्णाजी दत्तोचं कॅरेक्टर घेतलंय. पण मुख्य कट कुणी केला तर त्याच्यामध्ये धोनीत असं करायचा प्रयत्न केलेला आहे की सोयराबाई साहेब या त्याच्या सूत्रधार होत्या आणि अण्णाजी दत्तो वगैरे त्यांच्या बरोबर होते. खर तर इतिहास असा नाही आहे. कारण सोयराबाई साहेबांच्या बद्दल संभाजी महाराजांची मतं काय होती तर एक दानपत्र संभाजी महाराजांनी दिलेलं आहे सोयराबाई साहेबांच्या निधनानंतर. तर त्याच्यामध्ये त्यांनी माझ्या आईचं मन स्फटिकासारखं निर्मळ आहे असं म्हटलंय. मग जर त्यांना मारणार असत्या किंवा त्या कटात सामील असत्या, जसं बखरकार काही म्हणतात सोयराबाईंच्या बद्दल, तर त्यांनी तसा उल्लेख केला नसता पत्रात. दुसरा, ज्या राजाराम महाराजांना या कटवाल्यांनी गादीवर बसवलेलं होतं त्या राजाराम महाराजांना अत्यंत मायेनं ममतेनं संभाजी महाराजांनी वाढवलेला आहे, त्यांचा विवाह करून दिलाय. एवढंच काय तर परत संभाजी महाराज पकडले गेल्यानंतर 9व्या दिवशी येसुबाई साहेबांनी, त्यांचे चिरंजीव त्यावेळेला होते शिवाजी शाहू, पण त्याला गादीवर नाही बसवलं स्वराज्याच्या. 9व्याच दिवशी म्हणजे संभाजी महाराज पकडले गेले होते, त्यांचा अंत झालेला नव्हता, तरी राजाराम महाराजांना स्वराज्याच्या गादीवर बसवलं.
आणि त्यांना छत्रपती केलेलं होतं. याचा अर्थ असा आहे की सोयराबाई साहेब हे जे खलनायक म्हणून त्यांचं पात्र रंगवलं गेलंय ते इतिहासाला ते धरून नाही आहे. खरं तर अण्णाजी दत्तो हा खलनायक आहे, तर तो जास्त त्याच्यामध्ये आला पाहिजे होता. तो त्यांनी आणलेला आहे, पण त्याची मर्यादा त्यांनी ठेवलेली आहे थोडीशी. म्हणजे ज्या पद्धतीनं अण्णाजीनं कटकारस्थानं केली ते त्याच्या सिनेमामध्ये कदाचित त्यांना तेवढा वेळ नसेल म्हणून त्यांनी दाखवलं नसेल. त्याला हत्तीच्या पायी देतेले वगैरे त्यांनी दाखवलं, पण त्याचं जे काही खलनायकत्व आहे ते तिने सोयराबाईकडे द्यायचा प्रयत्न. म्हणजे अलीकडच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांना बऱ्यापैकी न्याय देणारी कलाकृती म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी ही जी अमोल कोल्हेंची मालिका होती ती मालिका ती मला तर वाटते 100% न्याय देणारी होती. होती पहिल्यांदा. आणि हा सिनेमा संतुलित करायचा म्हणून कदाचित दिग्दर्शकांनी तसंच ते घेतला असावा. आणि ते छावा कादंबरीचा तिने आधार घेतला असल्यामुळं त्यांच्यामध्ये ते थोडेसे लुपोज इतिहासाची जे नवीन, कारण छावा कादंबरी आपल्याला माहिती आहे की ती 1980च्या दशकात छापली गेली. आता 80 नंतर इतकी 40-45 वर्ष झाली, इतिहासाच्या नवीन नवीन पुरावे पुढे आलेले आहेत, नवीन विश्लेषण झालेलं आहे. ते त्याच्यात नव्हतं, ते त्याच्यामध्ये तिने आणायचा प्रयत्न केला असता तर हे लुपोज राहिले नसते त्याच्यामध्ये. दुसरं त्या आणि एक सिनेमाच्या चांगल्या बाजू अनेक आहेत, पण इतिहासाच्या दृष्टीनं शिर्के घराण्याला त्यांनी ज्या पद्धतीनं खलनायक दाखवायचा प्रयत्न केलाय. म्हणजे काय केलंय, म्हणजे त्याच्यामध्ये गणोजी शिर्केंचा एकूण त्या स्वराज्याच्या संदर्भातली त्यांची भूमिके संदर्भात आक्षेप आहेतच. ते शिर्क्यांचे स्वराज्याच्या संदर्भात आक्षेप आहे. शिर्के हे कान्होजी शिर्के हे औरंगजेबाकडे खूप अगोदर गेलेले आहेत. संभाजी महाराजांना पकडलं 1689 ला, पण कान्होजी हा अगोदर गेला. आणि गणोजी शिर्के जो आहे, जो संभाजी महाराजांच्या पत्नीचा भाऊ होता, तो स्वराज्यात होता, तो थोडा नंतर गेला. पण या सिनेमात गणोजी आणि तो कान्होजी या दोघांना, ते शिर्के नाव त्यांनी घेतलेलं नाहीये, पण या दोघांना त्यांनी संभाजी महाराजांना पकडण्यामध्ये प्रमुख भूमिका केली. आणि एवढंच नाही तर शेख निजाम मुकरब खान कोल्हापूरला होता, तिथून आंबा घाटातून संगमेश्वरापर्यंत जाण्याचा रस्ता या दोघांनी स्वतः ते टॉर्च घेऊन, म्हणजे मशाली घेऊन दाखवला. हे जे काय दाखवलंय ते त्या गणोजी शिर्क्यांच्यावर अन्याय करणार आहे. ते जरी तिकडे गेले असले तरी संभाजी स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याला पकडून देण्या एवढा नालायकपणा त्यावेळेला मराठ्यांमध्ये नव्हता. आणि त्याच्या विरोधी पुरावा असा एक आपल्याकडे आहे इतिहासातला की संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं, ती जी फितुरी केली, मोठी फितुरी जी झाली, त्याच्यामध्ये त्यावेळेला राजापूरला फ्रेंच लोकांची एक फॅक्टरी म्हणजे काउंटर होतं. राजापूर हे मोठं बंदर असल्यामुळं तिथून राजापूरचा त्यावेळेचा मद्रासचा जो प्रमुख होता फ्रान्सिस्को मार्टिन, त्याला एक खबर गेलेली होती आणि त्यांनी ती नोंद करून ठेवली. त्याच वेळेला संभाजी महाराजांना पकडलं फेब्रुवारीमध्ये, आणि लगेचच मार्च एप्रिल महिन्यातली ती नोंद आहे की संभाजी महाराजांना, म्हणजे अगदी त्याचं भाषांतर फ्रेंच मधलं आहे ते सगळं, तर संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण सरकारकुनांनी कवी कलशाच्या द्वेषामुळे पकडून दिलं, अशी स्पष्ट नोंद आहे. आता ही नोंद इतकी, आणि हे खूप अगोदर छापलंय, हे काय नवीन छापलेलं नाही आहे, पण या नोंदीची समकालीन नोंद आहे. समकालीन आहे, ही एकमेव नोंद आहे जी फर्स्ट हँड इतिहासामध्ये ज्याला म्हणतोय आपण, प्रथम दर्जाचा पुरावा म्हणतोय, तो हा एकमेव आहे. आणि त्याच्यामध्ये गणोजी शिर्क्याचं किंवा शिर्क्यांचं कुठंच काय दाखवलं गेलेलं नाहीये. आणि उलट शिर्क्यांनी ज्या वेळेला राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यातून जुल्फिकार खानाचा वेढा पडला आणि अचानक सुलतान ढवा झाला कृष्णगिरीवर आणि राजाराम महाराजांना बाहेर पडायला लागला, राजाराम महाराज, ताराऊ साहेब, राजेशबाई साहेब, ताराऊंचा मुलगा, अशी सगळं राजकुटुंबाला बाहेर पडायचं होतं. त्यावेळेला या शिर्क्यांनी त्यांना आपल्याकडं घेतलेलं होतं आणि त्यांना सुखरूप स्वराज्यात पोहोचवलं. आणि हे डॉक्युमेंटेड आहे. म्हणजे त्यामुळं त्यांच्यावर, त्या घराण्यावर, म्हणजे फितूर म्हणल्यानंतर एक बलंट, म्हणजे ते बकरीमुळेच झालं सगळं, की फितूर म्हणल्यानंतर एक सूर्याजी पिसाळ एक येतोय आणि गणोजी शिर्के येतोय. पण मग फितुराला राजाराम महाराज
परत राजाराम महाराजांना का त्यांनी मदत केली, म्हणजे जीवावरचं संकट होतं ते, तर सरळ सरळ दिला असता औरंगजेबाच्या किंवा जुल्फिकार खानाच्या तावडीत तर परत वतन वगैरे त्यांना भरपूर मिळाली असतील, तर त्यांनी ते केलेलं नव्हतं. त्यामुळे ते जे सिनेमात आलेलं आहे की गणोजी शिर्केने संभाजी महाराजांना पकडून दिले, आणि ते म्हणजे थेट ते म्हणजे स्वतः त्या मुकरब खानाला दाखवतच रस्ता गेलेत संगमेश्वर पर्यंत, पकडताना तर तिथं थांबलेले आहेत मुकरब खानाबरोबर. हे जे काय दाखवलेलं आहे ते थोडं म्हणजे ऐतिहासिक तथ्याशी हे प्रामाणिक नाहीये, ते ऐतिहासिक तथ्याशी ते प्रामाणिक नाहीये ते, किंवा याला सिनेमॅटिक लिबर्टी म्हणता येणार नाही. म्हणजे ते फितूर आहेत तर दाखवा की असं याला अर्थ नाही. मी इतिहासाची दृष्टीने फारसं योग्य नाही असं मला वाटतंय. त्यांनी तेच तशा इतिहासाला सोडून खूप गोष्टी या सिनेमात आता चित्रपट सिनेमा म्हटल्यावर तर सिनेमॅटिक लिबर्टी घेतात. पण एखाद्या व्यक्तीची घराण्याची बदनामी होईल अशा पद्धतीनं आपण ते पात्र सिनेमात सुद्धा रंगवू नये असं माझं मत आहे. जे फॅक्ट्स आहेत ते आपण मानल्या पाहिजेत, आणि त्या फॅक्ट्स मानण्यामध्ये थोडस दिग्दर्शक कमी पडले या गणोजी शिर्केंच्या बाबतीत. आता एक महत्वाचा प्रश्न असा की गेली काही वर्षे अलीकडं ऐतिहासिक सिनेमाच्या माध्यमातून एक हिंदुत्वाच्या राजकारणाला असं चालना देण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे अजेंडा घेऊनच असे सिनेमे केले जातात. तर हा छावा सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला असं काय वाटतं का, किंवा तशी काही भूमिका दिग्दर्शकाची दिसते का, किंवा छावा सिनेमाच्या संदर्भात या आत्ताच्या परिस्थितीत तुम्ही या सगळ्या धार्मिक राजकारणाच्या किंवा या परिस्थितीत छावा सिनेमाकडे कसं बघता? त्याच्यामध्ये दिग्दर्शकांनी आत्ताची कुठलीही विचारधारा आणलेली नाही असं म्हटलं पाहिजे आपण. कारण त्यांनी पहिला सीन जो ओपन होतो, संभाजी महाराज जे येतात बऱ्हाणपूरवरच्या त्या सगळ्या मोहिमेचा सीन आहे, खूप प्रभावशाली पद्धतीने त्यांनी दाखवला. त्यामध्येच त्यांनी एक सीन घेतला की संभाजी महाराज ती सगळी रणकंदन सगळं माजलेलं आहे त्या बऱ्हाणपूरच्या याच्यामध्ये, आणि एक लहान मुलगा मुस्लिम स्त्रीचं एक लहान बाळ ह्याच्यात येते, त्या सगळ्या घोडे वगैरे पळत असतात त्याच्यामध्ये येत आहे, आणि संभाजी महाराज स्वतः त्याला उचलून घेतात आणि त्या स्त्रीला देतात. हे जे काही सजेस्टिव्हपणाने त्यांनी दाखवलंय की, आणि परत त्या डायलॉग मध्ये त्यांनी घेतलेला आहे की हे जे काही लढाई आहे ही कुठल्या धर्माविरुद्ध नाही आहे, ही स्वराज्याची लढाई आहे, ही अन्यायाच्या विरुद्धातली लढाई आहे. हा जो फॅक्ट त्यांनी घेतलाय त्याच्यामध्ये कुठं तसं विचारधारा मुद्दाम म्हणून आणले असं दिसत नाही. त्याच्यामध्ये त्यांनी घोषणा ज्या घेतलेल्या आहेत, ते हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, या सगळ्या ह्या इतिहासामध्ये ज्या वॉर क्राईज ज्या आहेत मराठ्यांचे ते त्यांनी घेतलेले आहेत. संभाजी महाराजांचा कॅरेक्टर जे त्यांनी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा कुठंच आपल्याला एक वेगळं त्याच्यामधनं त्यांनी दाखवलेलं असं वाटत नाही. जिथं धार्मिकता आहे, जिथं भवानी देवीची पूजा करतेलं त्यांनी दाखवलेलं आहे. उगीच कुठलं तर नवीन उत्पन्न झालेलं ते काही दाखवलेलं नाही आहे. म्हणजे ज्या येसुबाई साहेब असतील किंवा धाराऊ साहेब असतील, या सगळ्या तिथं जिथं जिथं जे आहे ते भवानी देवी असेल, किंवा बारकावे दिग्दर्शकांची सुद्धा सांगायला पाहिजे आपल्याला की तिथे देवघर दाखवलंय आणि त्याच्यामध्ये एक शिवलिंग दाखवलंय. ते शिवाजी महाराजांच्या पूजेत जो चंद्रशेखर बाण होता महादेवाचा, तो त्याची प्रतिकृती त्यांनी करून त्या ठिकाणी ठेवलेली आहे त्या देवघरामध्ये. म्हणजे असे काही बारकावे सुद्धा त्यांनी टिपलेत, पण अजून त्यांना अभ्यास करता आला असता. म्हणजे आता त्याच्यामध्ये जी वेपन्स वापरलेले आहेत, शस्त्र त्यांनी वापरलेले आहेत, तर ऐतिहासिक त्याच्या जवळ जायचा प्रयत्न केला. पण संभाजी महाराजांची तलवार कशी होती, संभाजी महाराजांचं असलं चित्रच उपलब्ध आहे आपल्याकडं. म्हणजे हे कोण करतंय, तर अलेक्झांडर नावाचा एक सिनेमा आलाय बघा, खूप वर्षापूर्वी आला, तो खूप अभ्यासपूर्वक केला होता. तर त्या सिनेमामध्ये जी अलेक्झांडरची तलवार कशी होती याचा त्याचं वजन मापासकट त्यांनी त्या डायरेक्टरना अभ्यास केला होता, त्याची प्रतिकृती केली होती त्याचं, आणि मग ती दाखवलेली होती की कशा पद्धतीनं ते करता येते. किंवा विनाकारण त्यांनी काय केलं की गदा घेतलेले एका वॉर प्रसंगामध्ये की गदा घेतलेली आहे आणि मोठी गदा घेतली. तर युद्धामध्ये कसं असतं की मॅक म्हणजे गदा जे असते, तुम्ही सर्च मारला तरी कळेल, तर युद्धामधल्या ज्या गदा वापरल्या जायच्या ज्याला मॅक म्हणतो त्या वेगळ्या असायच्या, खूप प्रभावशाली असायचं ते.
पण हिने आपलं जे आपण आता पैलवानांना आपण ज्या गदा देतोय तशी गदा घेऊन ते फायटिंग करतेला दाखवलंय. म्हणजे ते अशा काही गोष्टी सुद्धा त्यांच्याकडनं स्किप झालेल्या आहेत. फाईटचे सीन खूप चांगले, पण ते थोडासा अभ्यास. तर मी हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की छत्रपती संभाजी महाराजांना अलीकडच्या काळात इथून हिंदुत्वाचं शिंबॉल वगैरे धर्मवीर म्हणून त्या एका विशिष्ट प्रतिमेत बंदिस्त करायचा प्रयत्न होतो. तो या सिनेमामुळे होत नाही. उलट संभाजी महाराजांची मगाशी एक प्रसंग सांगितला, ती मानवतेची बाजू, म्हणजे ती महानता, प्रशासक म्हणून महानता, योद्धा म्हणून महानता, ही दृढ या सिनेमामुळे जाते होते. आता शेवटचा जो प्रसंग त्यांनी दाखवलेला आहे संभाजी महाराजांचा, म्हणजे औरंगजेबानं पकडलं, मुकरब खानानं संगमेश्वरला पकडलं आणि ते जे काही युद्ध दाखवलंय त्याच्यामध्ये, त्याच्यामधली जी लढाई दाखवलेली आहे आणि ते त्यांचं शौर्य, आणि औरंगजेबासमोर झुकलेले नाहीत संभाजी महाराज, आणि हे फॅक्ट आहे. आणि ह्याच्या नोंदी आहेत त्या, आणि मोगल दरबारातल्या नोंदी आहेत. त्याच्यामध्ये गेल्यानंतर औरंगजेबाच्या समोर, म्हणजे इथं पकडलं त्यांना 1 फेब्रुवारीला, 15 फेब्रुवारीला बरोबर बहादूरगड जो आहे आपल्या श्रीगोंद्याजवळचा, तर त्या बहादूरगडावर मध्ये तो औरंगजेब होता. आणि संभाजी महाराजांना मुकरब खानानं पकडून त्या ह्याच्यापर्यंत नेलं, बहादूरगडापर्यंत नेलं. तिथं खंडोबाचा माळ आहे, खूप हृदयद्रावक पद्धतीनं ते सगळं आहे. सगळं ते अजून दाखवता आलं असतं, म्हणजे ज्या पद्धतीनं अपमान केलेला आहे औरंगजेबानं संभाजी महाराजांचा, जे छळ केलाय, तो खंडोबाच्या माळ तिथं आहे, तिथून त्यांना उंटावर बसवलं. आणि इराणमध्ये तख्ते कुल्हा घालतात, म्हणजे दोन्ही हाताला असं घालून ते बंद असतं, इथं गळ्यात सुद्धा घालतात, त्यामुळे हलता येत नाही. आणि विदूषकाची टोपी घातल्यासारखी ती टोपी घालून त्यांना ती धिंड जी काढली संभाजी महाराजांची, ती त्या बहादूरगडापर्यंत तिथपर्यंत नेलं. तिथपर्यंत गेल्यानंतर औरंगजेबाच्या समोर संभाजी महाराज आले, त्यावेळेला औरंगजेब त्याच्या तख्तावरून खाली उतरलाय आणि त्यानं नमाज पडलाय. आणि ही नोंद आहे, हे त्या सिनेमात दाखवता आलं असं दाखवलेलं नाही. तख्तावरून खाली उतरला, नमाज पडला, आणि त्याच वेळेला आपल्या कवी कलशाने एक कविता केलेली आहे जी सुप्रसिद्ध आहे, यवन रावण की सभा संभो बंध्यो बजरंगा, रवी छवी देखत ही खद्योत बदरंग होतं. तसं आहे, यवन रावण की सभा संभू बंध्यो बजरंग, जो रवी छवी देखत ही खद्योत होत बदरंग. म्हणजे जसं सूर्याला बघितल्यानंतर जसं काजवा बदरंग होतोय, तसं तो तेज निहार की तकतता ज्या औरंग, अशी ही कवी कलशानं तिथंच ती कविता केलेली आहे आणि ती नोंद आहे इतिहासामध्ये. तर तो प्रसंग, आणि त्यावेळेला संभाजी महाराज समोर बाणेदारपणे गेले, त्यांना ताजीम द्या म्हणून सांगितलं. बादशाच्या समोर आल्यानंतर त्यांनी नकार दिलाय स्वाभिमानानं. तो प्रसंग आणि त्यांना दाखवता आला असता की एक मराठा राजा इतकं सापडून, म्हणजे इतकं हाल करून, इतकं त्यांना त्यांचं मॉरल डाऊन करायचा प्रयत्न करून सुद्धा ज्यावेळेला बादशाह समोर येतं, त्यावेळेला त्यांच्या हृदयातलं कवी मन सुद्धा जागृत असतं, म्हणजे कवी कलशाचं सुद्धा असतं आणि शंभूराजांचं सुद्धा असतंय. आणि त्याच्यातून त्यांचं एक आत्मिक शक्ती किती होती हे सुद्धा अजून दिसून येते. ते असं ते सिनेमामध्ये आहे. त्याच्यामध्ये परत संभाजी महाराजांना, खरं तर हा सिनेमा आहे, ते इतिहासाची डॉक्युमेंटरी नाही, त्यामुळं जे बारकावे आहेत ते त्यांनी त्याच्यामध्ये घेतले नसावेत, ते सिनेमॅटिक लिबर्टीमुळे आपण मान्य करू शकतो. त्याच्यात अनेक त्यांनी हा प्रसंग घेतलाय की मगाशी तुम्ही सांगितलं की सगळ्या सिनेमामध्ये मग तू हिंदू हो आणि मग तुला बेटी देतो वगैरे वगैरे असं सुद्धा काही जण असतील, ते काय त्यांनी घेतलेलं नाही. त्याच्यामध्ये त्यांनी एक सिनेमा घेतलाय की औरंगजेब शेवटी सगळ्यात त्या सगळ्या सैनिकांना बाहेर जातात. सैनिक हे सजेस्टिव्ह आहे, डायरेक्टरचं माइंड किती शार्प आहे ते दिसतं. सगळे सैनिक बाहेर जातात आणि संभाजी महाराज आणि औरंगजेब समोर समोर आहेत, आणि औरंगजेब संभाजी महाराजांच्या समोर येतोय आणि त्याला तो म्हणतो की तू हिंदू धर्म सोड आणि माझ्याकडे ये म्हणून. त्याला जे उत्तर त्या डायरेक्टरनी संभाजी महाराजांच्या तोंडात दिलंय की त्या औरंगजेबाला म्हणतात की तुम मराठा साम्राज्य में आओ, हमारे स्वराज्य में आओ, और तुम्हाला धर्म छोड़ने की भी जरूरत नहीं पडेगी. ही खूप मोठी गोष्ट आहे.
म्हणजे संभाजी महाराजांची महानता सांगणारी ती गोष्ट आहे आणि ती त्यांनी त्या प्रसंगामधनं आणलेली आहे. त्यामुळं ज्या पद्धतीनं काही सिनेमांमधनं एकदमच अतिरंजितपणे जो धर्मवाद आणायचा आणि तो संभाजी महाराजांच्यावर थोपवण्याचा प्रयत्न केला, तो या सिनेमामध्ये अजिबात कुठं दिसत नाही. दुसरी एक गोष्ट असते सिनेमाच्या मध्ये, ऐतिहासिक सिनेमामध्ये इतिहासाची आणि भूगोलाची सांगड असायला लागते. तर ती इतिहासाची आणि भूगोलाची सांगड या सिनेमात कशी आहे? त्याच्यामध्ये काही प्रसंगांमध्ये त्यांनी तो प्रयत्न केलाय. रायगड खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केलाय. म्हणजे ते व्हीएफएक्सच्या माध्यमातून, सीजीच्या माध्यमातून त्यांनी ते केलेलं आहे. औरंगजेबाचा जो दिल्लीचा दरबार आहे तो चांगल्या पद्धतीनं त्यांनी केलेला आहे. पण काही ठिकाणी दिग्दर्शकांना ऐतिहासिक भूगोलाचं त्यांनी अभ्यास अजून जास्त केला असता तर चालला असता असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये एक उदाहरण तो फक्त सांगतो की सोयराबाई साहेबांचं निधन होत आहे. खरं तर सोयराबाई साहेबांचं निधन रायगडावर झालेलं आहे, तिची नोंद आहे. आणि त्यानंतर त्यांचं जे दहन क्रिया जी आहे ती दिग्दर्शकांनी एका बॅकवॉटर नदीच्या कडेला दाखवलेली आहे. ते चिता रचून आणि प्रॉमिनंट सीन घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये. त्यामुळं तसे ऐतिहासिक भूगोलाच्या त्रुटी असणाऱ्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. याच्यामध्ये म्हणजे भूगोलाचा अभ्यास अजून जास्त त्यांना करता आला असता तो जरासा कमी पडलेला आहे. म्हणजे एकूण ठीक आहे, एक संभाजी महाराजांच्या सारख्या एका ऐतिहासिक आणि उत्तुंग अशा भव्यदिव्य व्यक्तिमत्वाच्यावरचा सिनेमा म्हणून एक उत्तम, तुम्ही जे आता सांगितलं त्यानुसार उत्तम प्रयोग म्हणून. आणि मला त्यातून झालेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व राष्ट्रीय पातळीवर, राष्ट्रीयच नाही तर अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारी ही कलाकृती, पहिली कलाकृती म्हणून मला वाटतं याचा उल्लेख करावा लागेल. हो, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेनंतर ती मराठीत होती. त्याच्यानंतर संभाजी महाराजांचं चरित्र चांगल्या पद्धतीनं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यामध्ये हा सिनेमा यशस्वी होईल. आणि याच्यानंतर खरं तर त्याच्यामध्ये अजून संभाजी महाराज आता काही युद्ध प्रसंग घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये पोर्तुगीजांच्या विरुद्ध जी गोवास्वारी केली संभाजी महाराजांनी, तो संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा एक अत्युच्च शिखर आहे. म्हणजे तिथल्या त्या व्हॉइसरायला कोंडालवरला ते चर्च मधलं सेंट झेवियरचं शव बाहेर काढून त्याच्या हातात त्यांचा राजदंड ठेवायला लागलेला होता. त्यांनी ती करुणा भाकलेली होती की आम्हाला ना तर तूच वाचव म्हणून. किंवा सिद्धी, आपला जंजिरेकर सिद्धी आहे, त्याच्या विरुद्धची मोठी मोहीम संभाजी महाराजांनी केलेली होती तो किल्ला जिंकायसाठी. तो विषय, असे 2-4 विषय जे आहेत. किंवा संभाजी महाराजांची जी राजनीती होती, संभाजी महाराजांचं म्हणणं असं होतं की जसं शिवाजी महाराजांचं म्हणणं होतं की दख्खनीयांची पातशाही दख्खनीयांच्या हाती राहिली पाहिजे, म्हणजे दक्षिण मधली जी काय पातशाही आहेत त्या राहिल्या पाहिजेत. म्हणजे संभाजी महाराजांनी आदिलशाहीला केलेली मदत, संभाजी महाराजांनी कुतुबशहा बरोबर तह करून ज्या औरंगजेबासंग फाईट त्याला अडवायचा जे केलेला प्रयत्न, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा सजेस्टिव्हली किंवा त्या प्रसंगामधनं पुन्हा कधीतरी दाखवतील. पण इथं कुठंतरी ते आलं पाहिजे होतं, कारण सुलतान अकबराच्या याच्यात जास्त वेळ तिने घालवला. आणि मग ऐतिहासिक भूगोलाचा अभ्यास मगाशी म्हणजे कमी पडला कसा. सुलतान अकबर कधीच रायगड किल्ल्यावर नाही आलेला, पण रायगडच्या दरबारात सुलतान अकबर येतोय असं दाखवलं ते. अशा काही त्रुटी आहेत, पण त्या आपण सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली सोडून, म्हणजे त्यामुळे इतिहासाची फार मोठी, त्यामुळे संभाजी महाराजांची बदनामी होत नाही या सिनेमामुळे. कुठंच त्यांच्या चरित्राला डाग लागेल किंवा प्रचारकी भूमिका ठेवून केलेला सिनेमा नाही हा. प्रचारकी भूमिका कुठं दिसत नाही. त्यामुळं अत्यंत वेगळ्या पद्धतीनं संभाजी महाराजांचं चरित्र, एक मराठा बादशाह हा भारतभर कसा जाईल, जगभर कसा जाईल चांगल्या पद्धतीनं, असा एक. आणि परत त्याचा मला असं वाटतं की या याच्यातनं आणखी एक गोष्ट अशी होती की यामुळं, या सिनेमामुळं देशभर किंवा जगभर छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न होईल. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्यावर राष्ट्रीय पातळीवर अभ्यासाची सुरुवात म्हणून याकडे बघता येईल. यस, ते 100% होईल. म्हणजे ही गोष्ट, त्यामुळे याही गोष्टी होत असतात. त्यामुळे मला वाटतं असं
ठीक आहे, सिनेमॅटिक लिबर्टी हा भाग गृहीत धरून इतिहासाची प्रामाणिकरण केल्याच्या सिनेमांचा निश्चितच असा चांगला उपयोग होऊ शकतो. मराठ्यांच्यातला एक राजा जो कर्तृत्वान होता आणि इतिहासानं ते ज्याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर अन्याय केला, अशा एका राजाचं चरित्र राष्ट्रीय पातळीवर चांगल्या पद्धतीने नेण्याचा प्रयत्न या सिनेमातून झाला आहे असं आपण म्हणू. तुम्ही इथं आलात आणि सिनेमाच्या संदर्भात त्यातल्या ऐतिहासिक तथ्यांच्या संदर्भात आम्हाला माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.